स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाण्याच्या नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला घाटोळ नामक पोलीस उपनिरीक्षक यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। व्हिडिओ काढण्याच्या कारणावरून ही मारहाण झाली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दुसरीकडे मारहाण प्रकरणी उपनिरीक्षकाविरोधात त्याच पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून नेमणुकीस असून त्याच ठाण्याच्या डायरीत त्यांची नोंद आता आरोपी म्हणून झाली आहे हे विशेष। नांदुरा खुर्द येथील रहिवासी असलेले गोपाल राधेश्याम नालट हे 27 जानेवारी रोजी दुपारी 4:40 वैयक्तिक तक्रार घेऊन नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक घाटोळ यांच्याशी नालट यांचा वाद झाला। तसेच PSI घाटोळ यांनी नालट यांचा तक्रार अर्ज घेण्यास नकार देत अर्ज फेकून दिला। या प्रकरणाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता संतापलेल्या घाटोळ यांनी नालट यांना चापटी बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप गोपाळ राधेश्याम नालट यांनी तक्रारीवरून केला असून या प्रकरणी नांदुरा पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या कलम 115(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचे सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे पोलीस उपनिरीक्षक घाटोळ हे नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी म्हणून नेमणुकीस असून त्याच ठाण्याच्या डायरीत त्यांची नोंद आता आरोपी म्हणून झाली आहे हे विशेष आहे। यामुळे पोलीस प्रशासनाला व्हिडिओ शूटिंगची ॲलर्जीच आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। सदर प्रकरणाची दखल कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेतली असून लवकरच कारवाई केली जाईल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।